वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर होणार आहे। बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। तर भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सगळ्या खासदारांना आज लोकसभेत उपस्थित राहण्याचं व्हीप जारी केलेलं आहे। या विधेयकावरती सभागृहात सुमारे 8 तास चर्चा होणार आहे आणि नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू उत्तर देतील। विधेयक मंजुरीसाठी मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे। लोकसभेमध्ये मॅजिक फिगर 272 आहे, ज्यानुसार हे विधेयक मंजूर झाल्याचं कळेल। तर शिवाय वक्फ सुधारणा विधेयक नेमकं काय आहे हे जाणून घेणं यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, तेच आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर आपण पाहतोय आधी वक्फ बोर्डावरती मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं। आता गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश यात बंधनकारक करण्यात येणार आहे। आधी बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे आणि 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। आता किमान 2 गैर मुस्लिम सदस्य असणार आहेत। वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा, कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। त्यांनी घेतलेल्या निर्णयांना आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार आहे। शिवाय आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवरती वक्फचा दावा असायचा, मात्र आता जमीन दान केली नसेल आणि त्यावरती मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असायचे आधी, आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करणार आहेत।